हवामान. यावर्षी जून ते सप्टेंबर दरम्यान पडणारा नैऋत्य मोसमी पाऊस सामान्यापेक्षा अधिक असून सरासरीच्या तुलनेत 105% असेल अशी शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे. पृथ्वी आणि विज्ञान मंत्रालयाचे सचिव डॉक्टर रविचंद्रन आणि हवामान विभागाचे महासंचालक डॉक्टर मृत्युंजय महापात्रा यांनी आज नवी दिल्लीत पत्रकार परिषद घेऊन दीर्घकालीन पर्जन्यमान वृष्टीचा सरासरी अंदाज वर्तवला. यावर्षी सरासरीपेक्षा 5% अधिक म्हणजे संपूर्ण देशात 87 सेंटीमीटर पावसाचा अंदाज हवामान विभागानं वर्तवला आहे. या काळात अल निनोची स्थिती आणि हिंद महासागरातल्या परिसरातील हवामानाची परिस्थिती सामान्य असेल असंही हवामान विभागानं सांगितलं. पूरी देश में 2025 के दक्षिण पश्चिम मानसून जून से सितंबर तक की ऋतुनिष्ठ वर्षा सामान्य से अधिक यानी 104% से लॉन्ग पीरियड एवरेज का होने का संभावना है. मात्रात्मक रूप से देश में ऋतुनिष्ठ वर्षा लॉन्ग पीरियड एवरेज का 105% होने का संभावना है, जिसमें मॉडल का त्रुटि है ±5%. 1971 से 2020 का आंकड़ा को आधारित करके देखें तो पूरे देश में ऋतुनिष्ठ वर्षा का लॉन्ग पीरियड एवरेज है 87 सेंटीमीटर. न्यूट्रल एलिनो सदर्न ऑसिलेशन कंडीशन, न्यूट्रल इंडियन ओशन डाइपोल, लोअर देन नॉर्मल स्नो कवर एरिया हमारे आने वाले मानसून सीजन के लिए फेवरेबल है. लद्दाख, ईशान्येकडची राज्य आणि तमिळनाडूमध्ये मात्र सामान्यापेक्षा कमी पाऊस पडेल असंही हवामान विभागानं सांगितलं आहे. महाराष्ट्रात विशेषतः मराठवाड्यात आणि विदर्भात यावर्षी चांगला पाऊस पडेल असा अंदाजही हवामान विभागानं वर्तवला आहे. यावर्षी जानेवारी ते मार्च या दरम्यान उत्तर गोलार्धातील आणि संपूर्ण एशियातील बर्फाची चादर ही सामान्यपेक्षा कमी होती अशी माहितीही हवामान विभागानं दिली आहे. यंदा मे आणि जून महिन्यात उष्णतेच्या लाटेची तीव्रताही गेल्या वर्षीच्या तुलनेत दुप्पट असेल अशी माहितीही यावेळी देण्यात आली.